औरंगजेबाचा आवाज दणाणतो. आम्ही त्याचे डोळे काढले, पण आंधळे आम्ही झालो. त्याची जीभ कापली, पण निःशब्द आम्ही झालो. मित्रांनो, हा कोण होता आणि एका मुघल साम्राज्याला एवढी भीती एखाद्या मराठी वीरामुळे का वाटली? या प्रश्नाचं उत्तर आहे स्वराज्य रक्षक संभाजीची पहिली कथा. चला फक्त 5 मिनिटांत तिच्या आत खोल शिरूया. मराठ्यांच्या उभारणीमध्ये आजची सुरुवात एका राक्षसी साम्राज्याच्या थरथरणाऱ्या कबुली जवाबातून होते. औरंगजेब स्वतः कबूल करतो, हा संभाजी, हा एकच बाळ आमच्या हजारो सैन्याला पुरलो. अत्याचाराची सावली पसरलेली होती. गावांमध्ये धान्य लपवणाऱ्या शेतकऱ्यांना मारझोड, स्त्रियांच्या अब्रूवर हल्ले आणि मुघल सैनिकांचा दहशतीचा खेळ. एक गरीब स्त्री पतीला वाचवण्यासाठी आर्जवत आहे, पण मुघल फौजदार क्रूर आदेश देतो, अनाज भी चाहिए और औरत भी. पण तेव्हा ती रणरागिणी उभी राहते, खबरदार, पुढे आला तर वार आरपार जाईल. आणि अचानक संपूर्ण वातावरण गोठतं, कारण तिच्याच गरजरा आवाज. ही बदतमीजी पुन्हा केली तर पाय छाटून टाकले जातील. मुघल सैनिकाचं धडधडतं हृदय शांत होतं आणि तो हात जोडून माफी मागतो. मराठ्यांच्या घराघरातील स्त्रिया काय असतात हे त्या दिवशी मुघलांनी शिकून घेतलं. पण त्या काळात आनंदाचेही क्षण होते. राजगडावर सईबाई गर्भवती आहेत आणि त्यांच्या पोटातलं बाळ हलायला लागलं आहे. सेविका म्हणतात, हे बाळ शिवबांच्या रक्ताचं, तलवार उसळली तर हेही उसळणार. सईबाई या गर्भावस्थेतही गावाच्या अन्यायाला उत्तर देण्यासाठी तलवार उचलतात आणि मुघल सैनिकांना पळवून लावतात. राजघराण्यात आशा आणि भीती एकत्र राहत आहेत. एक मोठा अन्यायी पकडून आणला जातो, स्त्रीवर अत्याचार करणारा नराधम. शिवाजी महाराजांचा निर्णय स्पष्ट, त्याचा एक हात आणि एक पाय, दोन्ही कलम. संपूर्ण गड थरथरतो, पण हे रक्त शिवरायांचं न्यायाचं प्रतीक आहे. राक्षस कधीही जिवंत सोडले जाणार नाहीत. आणि मग त्या गडावर घुमतो एक स्वर्गीय आवाज. सईबाईंच्या पोटी जन्मतो एक राजकुमार. आनंदाने गडाचे दरवाजे उघडतात. ढोल ताशांचा गजर, युवराज आले, जगदंबेची कृपा. लोक आशीर्वाद देतात, हा बाळ पांगुळगाडा धरून चालणार नाही, भाला घेऊन रणांगणात उतरून राज्याचं रक्षण करणार. आणि मग तो भावनिक क्षण, शिवाजी महाराज स्वतः बाळाचा औक्षण करतात. राजे मनोमन जाणतात, हा बाळ माझ्या स्वराज्याचा वारस आहे. गडभर एक गोड चर्चा होते. हे बाळ मस्तकावर भगवा घेऊन जन्मलंय, नाव काय ठेवायचं? राजे म्हणतात, आमच्या दादांचं नाव संभाजी. आणि मग संपूर्ण गड दुमदुमतो, संभाजी, संभाजी. हा फक्त नाव नाही, हा संकल्प आहे. दरम्यान दुसरीकडे एक भयावह सावली जवळ येत आहे. अफजल खान, त्याने 84 बायका मारल्या, देवळं पाडली, गावं जाळली आणि एकाच उद्देशाने निघाला, शिवाजीला जिवंत किंवा मृत पकडायचं. मराठी जनता थरथरते. स्त्रिया म्हणतात, हा यमदूत आहे. पण राजाची नजर स्थिर, खानाचा डाव ओळखतो. जावळी सोडून बाहेर मैदानात यायला आम्हाला भाग पाडतोय, पण आम्ही त्याला प्रतापगडावर भेटू. हा निर्णय मराठी स्वराज्याचा सर्वात मोठा डाव. या नाट्यात सईबाई मात्र गंभीर आजारी पडल्या आहेत. वैद्य सांगतात, बाळंत व्याधी आहे. शंभू बाळाला दूध दुसऱ्या आईकडून पाजावं लागणार. सईबाईंच्या हृदयावर वेदनेचा पर्वत. माझ्या लेकराला मी दूधही पाजू शकले नाही. पण त्या शंभूला हातात घेताच डोळ्यात प्रेम ओसंडतं आणि मग तो क्षण येतो. राजे प्रतापगडास जाण्यास निघतात. शंभू धावत येतो, अबा नका न जाऊ. शिवाजी त्याला उचलून म्हणतात, माझ्या लेकरा, अत्याचार थांबवण्यासाठी आम्हाला लढायलाच हवं. पण ऐक, तू या स्वराज्याची काळजी घे, मी नक्की परत येईन. गडभर शांतता पसरते. त्यानंतर युद्धाच्या संकेतांसारख्या 3 तोफा दणाडतात. पहिली तोफ, भेट सुरू झाली. दुसरी तोफ, हल्ला झाला, गडावर श्वास रोखलेला. आणि तिसरी तोफ, ती संपूर्ण राजगडावर जल्लोष पसरवते. याचा अर्थ एकच, राजे सुखरूप परतले. जिजाऊंच्या डोळ्यातून आनंदाचा सागर वाहतो. गडावर दिवाळी पहिल्यांदाच. सईबाईंच्या जाण्यानंतर शेवटचं दृश्य, इतिहासात अमर झालेलं. अफजल खानाचं मुंडकं बालेकिल्ल्याच्या दरवाजात रोवलेलं आणि त्याखाली उभे आहेत शिवाजी महाराज. जणू म्हणत आहेत, स्वराज्यावर डोळा ठेवणाऱ्यांना हेच उत्तर. मराठा बायका टाळ्या वाजवतात, हर हर महादेव. आणि इतिहासात पहिल्यांदाच स्वराज्यानं राक्षसाचा पराभव जाहीर केला. आणि हा संपूर्ण अध्याय एका नवजात बाळाच्या जन्माने जोडलेला आहे. संभाजी, तोच भविष्यात स्वराज्याचा सिंह बनेल.